नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण. काही ठिकाणी मतदारांची धरपकड. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. निकाल उशिरा असल्याने स्ट्रॉंग रूम 21 डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावे लागणार. सर्व नगरपालिकांचा निकाल उद्याऐवजी 21 डिसेंबरला. नगर परिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी पुढे ढकलली. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा. निवडणूक आयोगाकडून परवानगी. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप. आचारसंहिता शिथिल करण्यासाठी निवडणूक आयोग कोर्टामध्ये जाण्याच्या तयारीत. सूत्रांची माहिती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानं आचारसंहिता शिथिल करण्यासाठी आयोग परवानगी मागणार. खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावाच लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य. कोर्टाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोग आणि कोर्टावर न बोललेलंच बरं. खंडपीठाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची टीका. तर मिथ्यांची धुळपेक आता उघड होतीये. त्यांची लाचारी सुद्धा दिसून येतेय. ठाकरेंचा हल्लाबोल. बुलडाण्यामध्ये आमदार संजय गायकवाडांच्या मुलाकडून दमदाटी. कुणाल गायकवाडनं पोलिसाला दमदाटी करत बोगस मतदाराला पळवून लावलं. आरोप करत काँग्रेसकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी. बुलडाण्यामध्ये बोगस मतदान करताना 4-5 जणांना पकडलं. बोगस मतदान करणाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून चोप. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही. संजय गायकवाडांकडून निवडणूक आयोगाचा नालायक असा उल्लेख. मतदार यादीमध्ये बोगस नावं असल्याचाही गायकवाडांचा आरोप. महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा. रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा गोगावलेंच्या मुलाचा आरोप. तुफान हाणामारी दरम्यान वाहनांचीही तोडफोड. मुक्ताईनगरच्या मतदार केंद्रावर मोठा गोंधळ. भाजपा आणि शिंदेंच्या सेनेमध्ये शाब्दिक वादातून हाणामारी. शिंदेंचे आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 70 ते 75 लोकांनी बोगस मतदान केलं. आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप. तर आमदारांची तानाशाही सुरू. बोगस मतदान कुठे आहे ते दाखवा. रक्षा खडसेंचा पलटवार. आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग. मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी. सिटी पोलीस ठाण्यामध्ये बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल. आमदार सुनील शिंदेंचं नाव 7 वेळा तर माजी महापौर श्रद्धा जाधवांचं 8 वेळा नाव आलं. निवडणूक आयोगाची सर्कस झालीये का? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये पती अनंत गर्जेला न्यायालयीन कोठडी. गर्जेची पॉलिग्राफ टेस्ट करणं आवश्यक. पोलिसांची कोर्टामध्ये माहिती. गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाबही नोंदवला. महापरिनिर्वाण दिनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांची व्यवस्था. वाहतुकीचे नियोजन करा. फडणवीसांच्या अधिकाऱ्यांना सूचना. पंतप्रधानांचं कार्यालय आता सेवा तीर्थ नावानं ओळखलं जाणार. सेंट्रल विस्टा अंतर्गत बनत असलेल्या कार्यालयाचं नाव बदललं. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानचा मृत्यू झाल्याच्या फक्त अफवाच. बहीण ओझमा खान यांनी इम्रान खान यांची तुरुंगामध्ये भेट घेतली. प्रकृती ठीक असते.